टिळक चौक मधला मारुती परिसरासह विविध भागांमध्ये भगवं वातावरण झालं असून विविध मार्ग आणि चौक शोभिवंत बनले आहेत। टिळक चौक मधला मारुती मंदिर परिसरासह शहराच्या विविध ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये भगवं वातावरण पाहावयास मिळत आहे। श्रीरामाची छबी असलेले भगवे झेंडे, भगवा उपकरणं, भगवी टोपी, प्रभू श्रीरामांचे फोटो, पोस्टर्सची तडाखेबंद विक्री होत आहे। राम भक्तांमध्ये कमालीचा उत्साह संचारला असून जणू सर्वत्र राम दिवाळीचा उत्सव सोलापुरात साजरा होत आहे। मंदिरं शोभिवंत बनली असून प्रमुख चौक आणि मार्गावर भगव्या पताकांचं तोरण खुलून दिसत आहे। अयोध्येतील प्रभू श्री रामचंद्र यांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठापनेनिमित्त सोलापूर शहर सुद्धा सजलं असून रामनामाचा जयघोष सर्वत्र सुरू आहे। दरम्यान मधला मारुती मंदिर परिसरातील दुकानदारांनी पताका, झेंडे, टोपी आणि उपकरणांना प्रचंड मागणी असल्याचं सांगितलं आहे। आपल्या हिंदू धर्मासाठी उद्या राम मंदिर मध्ये अयोध्यामध्ये राम मंदिर तयार होऊन त्यामध्ये रामांची मूर्ती प्रतिष्ठापना आहे आणि आपल्या इथं प्रचंड प्रमाणे झेंड्यांची मागणी आहे। कस्टमरांचं पण साथ आहे आणि आपल्या हिंदू धर्मासाठी अख्ख्या भारतात उद्या एकदम मोठं सण दिवाळीसारखं सण साजरे होणार आहे। त्यासाठी झेंड्यांची पण मागणी आहे, कस्टमरांची पण सहमत आहे, आपल्याला त्यांचं पण सहकार्य मिळत आहे। प्रचंड प्रमाणे छोट्यापासून एकदम मोठ्या झेंडेपर्यंत सगळ्यांची मागणी आहे। भरपूर झेंडे विक्री होत आहेत। अशीच आपला हिंदू धर्म वाढत जावो आणि अखंड हिंदू राष्ट्र लवकरात लवकर हो। सोलापूर शहरात सर्वत्र रामभक्तीचा गहिवर असून राम दिवाळीचं प्रत्यंतर आणि रामनामाचा महिमा जाणवत आहे।